आता आपण उघड टॉप 9 मोठ्या बातम्या। आगामी विधानसभा निवडणुकीत हेच आमचं लक्ष, आमच्याकडे कोणत्या जागा येत आहेत ते पाहतोय। शरद पवारांची विधानसभा निवडणुकांबाबत प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीत थेट लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला, आता विधानसभेसाठी लोकांना लाच देण्याचा प्रकार। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर राऊतांची टीका। लोकसभा निवडणुकीमध्ये थेट लोकांना मतदारांपर्यंत पैसे पोहोचून मत विकत घ्यायचा प्रयत्न केला। या विधानसभा निवडणुकीआधी जनतेच्या पैशातून मत विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न ही लाच आहे। अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळेंची गोळ्या घालून हत्या, गोळीबाराचं कारण अस्पष्ट। पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू। परळीतील बँक कॉलनी परिसरातली घटना। परळीतील सरपंचावर गोळीबार प्रकरणात शरद पवार गटाच्या बबन गीतेवर गुन्हा दाखल। पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती। पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट। रात्री उशिरा मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। बारामतीतील किरण लकडे या कार्यकर्त्याचं अजित पवारांना पत्र। तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा, पत्राद्वारे अजितदारांकडे मागणी। पत्र सोशल मीडियावर व्हायरल। पुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास, व्हिडिओ व्हायरल। तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याचं वक्तव्य करणारा कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पोलखोल करणार, आचारसंहिता संपल्यावर मीडियासमोर याद्या घेऊन बसणार। पंकज जावळेलाच प्रकरणावरून निलेश लंकेंचा निशाणा। अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण राजकीय आखाड्यात उतरणार। आई अमिता चव्हाणांसोबत श्रीजया चव्हाण यांचा मतदारसंघात दौरा। भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या तयारीत।